श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या अवतार कार्यात अनेक लीला केल्या आहेत आणि त्यातूनच आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. स्वामींनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे असे आपण म्हणू शकतो. नमस्कार मंडळी, आपणा सर्वांचे अविरत या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. प्रथम, तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व आपल्या चॅनेलला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज, ज्यांनी मनुष्याला स्वतःमध्ये असलेल्या ईश्वराला शोधण्यास सांगितले. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांवर अगदी माऊलीप्रमाणे प्रेम करत, त्यामुळेच त्यांच्या अनेक लीला आहेत. त्यामधील अशीच एक स्वामींची लीला आज आपण ऐकणार आहोत. श्री स्वामी माऊली चोळप्पाच्या मुलाबरोबर गोट्या खेळत होते. स्वामी म्हणतात, जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे, लक्ष केंद्रित करावं लागतं. खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच, कारण चोळप्पा यांची सासू पारायण करीत होती आणि तिला या गोंगाटाचा त्रास होत होता. त्यामुळे चोळप्पा यांची पत्नी थोड्या चिडक्या स्वरातच म्हणाली की निदान थोडा वेळपर्यंत तरी शांतता राखा ना. स्वामी मान्य करतात, पण समज पण देतात. पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी. तेवढ्यात चोळप्पा आपला एक स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामींच्या दर्शनाला घेऊन येतात. वामनबुवा स्वामींना पाहतच राहतात, कारण स्वामी एका मुलाला भूक लागली म्हणून घरातून नैवेद्याचे ताट घेऊन येतात आणि त्यातील अन्न त्या मुलाला भरवतात. नैवेद्याचे ताट घेऊन येताना चोळप्पा यांची सासू स्वामींना विरोध करते, पण स्वामी दुमानत नाहीत. स्वामी सांगतात की नुसती पोथी वाचू नका, आचरणात आणा. अंधश्रद्धा, सोवळं ओवळं यांच्या जास्त नादी लागू नका. चोळप्पा यांची पत्नी आणि सासू चोळप्पा यांच्याजवळ तक्रार करतात, पण चोळप्पा काही ऐकत नाहीत. तिकडे शास्त्री बुवा वामनबुवांना स्वामींबद्दल घालून पाडून बोलत असतात. मग ते वामनबुवांना घेऊन आपल्या गुरु घोलप स्वामींकडे जातात. घोलप स्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवत असतात. वामनबुवा चमत्काराला दुमानत नाहीत. उलट ते घोलप स्वामींना आपले गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगतात. मात्र घोलप स्वामी सोन्याचं लालूच देऊन वामनबुवांना आपला शिष्य करू पाहत असतात. पण वामनबुवा आणि घोलप स्वामी यांच्यात वादविवाद होतो. जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येतील आणि तुमची परीक्षा घेतील. तिकडे शास्त्री बुवा घोलप स्वामींकडे दगड घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करत असतात. परंतु अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलप स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात. पण काय आश्चर्य, काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही. त्यांना वाटतं की वामनबुवांनी आपली विद्या हिरावली आहे. म्हणूनच सूड घ्यायला घोलप स्वामी धर्मशाळेत जातात. घोलप स्वामी एक मोठा धोंडा घेऊन वामनबुवांवर टाकायला जातात, पण त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट ते स्वतःच पडून त्याच धोंड्याखाली चिरडले जातात. धोंड्याच्या आवाजांनी वामनबुवा जागे होतात. त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते. ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात. काही वेळांनी घोलप जागे होतात. त्यांना स्वामींच्या समर्थाची प्रचिती येते आणि ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात. स्वामी बोध करतात की हे घोलपा, आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये. आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा. तर मंडळी, या कथेतून आपल्याला स्वामी समर्थांची भक्तांवरची त्यांची अपार कृपा स्पष्ट होते. श्रद्धा आणि समर्पण असेल तर स्वामी समर्थ सदैव आपल्या रक्षणासाठी असतात. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण जीवनातील कोणत्याही अडचणी सहज पार करू शकतो. तर मंडळी, अशाच प्रकारच्या कथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपला चॅनेल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.